आता क्वेश्चन नंबर 6कडे येऊ आपण. क्वेश्चन नंबर 6मध्ये काय दिलं आहे बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. गिवन तुम्हाला दिसतंच आहे इथे. tan a किती 4/3. नाव कन्सिडर म्हणजे तुम्हाला विचारलंच आहे हे काय, 2 sin a minus 3 cos a upon 2 sin a plus 3 cos a. ठीक आहे. डिवाइडिंग बाय कॉस आहे. यांनीच का डिवाइड केलं, सगळ्यात पहिले क्वेश्चन हा की यांनीच डिवाइड करायच्या मागं रिझन काय, कॉस येणेच. बघा तुम्हाला टॅन दिलेला आहे, इथं साईन आहे, साईन अपॉन कॉस काय होणार टॅन, आणि इकडे कॉस काय होऊन जाईल कॅन्सल. म्हणून जर तुम्ही डिवाइड केलं त्याला तर कशी टर्म दिसेल बघा, 2 sin a minus 3 cos a. न्यूमरेटरला तुम्ही कशाने डिवाइड केला, कॉस a. तसंच डिनॉमिनेटरला पण 2 sin a प्लस 3 cos a अपॉन कॉस a. याने काय केलं आपण, डिवाइडिंग बाय कॉस a. वाटलंच तर लिहितं 2 न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, ते कन्सिडर्ड आहे. ठीक आहे. मग आता बघा इथे काय होईल, विच इज इक्वल टू, ही कॉस टर्म याला गेली, साइन अपॉन कॉस होणार टॅन ए, मायनस कॉस इकडे गेली, कॉस कॅन्सल, कॉस याला गेली 2 टॅन ए, कॉस याला गेली कॉस कॅन्सल, 2 इंटू टॅन एची व्हॅल्यू तर दिली त्यांनी, किती दिली आहे 4/3 डिवायडेड बाय इथे काय 2 4/3 प्लस 3. मग आता इथे लास्ट स्टेप राहिली याची, विच इज इक्वल टू, हे काय होणार आहे 8/3 मायनस 3 8/3 प्लस 3. ठीक आहे. विच इज इक्वल टू 8 मायनस 3 3 जा 9 अपॉन 3, इकडे 8 प्लस 3 3 जा 9 अपॉन 3 3 3 विल गेट कॅन्सल, विच इज इक्वल टू -1 अपॉन 17. दिस इज द आन्सर. ठीक आहे. तर मग इथे हा पार्ट झाला आहे तुमचा. टॅन ए दिलेला होता, ही टर्म आहे, ही टर्म दिल्यावरती तुम्हाला काय आणायचं आहे, टॅन आणण्यासाठी कॉसने डिवाइड केलं, दोन्ही ठिकाणी न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कॉस याला गेला याला गेला याला गेला याला गेला, टॅनची व्हॅल्यू पुटअप केली, 2ने मल्टिप्लाय 8/3 मायनस प्लस. तर इथे काय झालं, इनी क्रॉस मल्टिप्लाय केलं, 8 मायनस 9 अपॉन 3 8 प्लस 9 अपॉन 3 3 3 कॅन्सल. दिस विल बी द फायनल आन्सर. यात काय अडचण आहे. त्याच्यानंतर बघा पुढे क्वेश्चन नंबर 7 सिमिलर आहे ऑलमोस्ट, जसं लास्ट टाइम बघितलं त्या पद्धतीने. प्रॅक्टिससाठी आपण परत एकदा बघूया. लक्ष द्या. आन्सरमध्ये गिवन काय बघा, सेक थिटा इज इक्वल टू √2, सेक थिटा इज इक्वल टू √2. मग याच्यावरून तुम्ही लगेच काय काढू शकता, देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा विच इज इक्वल टू 1 अपॉन √2. ठीक आहे. मग हा पार्ट झाला तुमचा कॉसचा. पण तुम्हाला हे बघा याची व्हॅल्यू काढायची, तुम्हाला पाहिजे टॅन कोसेक आणि कॉट. ठीक आहे. कॉस आलेला आहे, टॅन सेकवरूनच निघेल, कसा ॲज 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तुम्हाला टॅन पाहिजे, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा -1. सेक थिटाची व्हॅल्यू किती आहे √2, त्याचा स्क्वेअर -1, रूटचा स्क्वेअर आणि अंडर रूट कॅन्सल, उरणार 2 -1 विच इज इक्वल टू 1. हा काय आला आहे तुमचा टॅन स्क्वेअर. तुम्हाला टॅन पाहिजे. ठीक आहे. मग टॅनच्या याच्यामध्ये तुम्ही करायला गेले, देअरफॉर टॅन थिटा शेजारी √1 होणार आहे 1च, फक्त प्लस और -1. आता प्लस घ्यायचा का मायनस घ्यायचा, ॲज थिटा कशाच्या मध्ये दिलं आहे 3π/2 म्हणजे 270 आणि 2π याच्यामध्ये 2π म्हणजे 360, 270 आणि 360च्या मध्ये येतो. तर देअरफॉर थिटा
लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटमध्ये तो आहे. ठीक आहे. देअरफॉर फोर्थ क्वाड्रंटमध्ये टॅन कसा आहे, मायनस करून टाका. टॅन निघाला लगेच कॉट निघाल. देअरफॉर कॉट ऑफ थिटा विच इज 1 अपॉन टॅन थिटा. 1 अपॉन -1 तो -1च राहील. कॉट पण निघाला. आता राहिला कोण, फक्त कोसेक. पण कोसेक डायरेक्ट येत नाही आहे. मग आपण काय करू, किंवा कॉटवरून पण निघेल तो, पण करत ते प्लस और मायनस व्हॅल्यू. बेटर वे आपण साईन काढून घेऊ, त्याच्या 1 अपॉन करू. बघा साईनची टर्म इवन कशावरून निघेल, ठीक आहे, कॉसवरून किंवा याच्यावरून डायरेक्ट कोसेक पण याच्यावरून. हे बघा याच्या आपल्याला नेहमी कोसेक काढायची मेथड कशी आहे की साईन काढणार आणि त्याच्या उलटं करणार. कशावरून, कॉसवरून. साईन स्क्वेअर किंवा साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 त्याच्यावरून निघेल, किंवा टॅन आहे तुमच्याकडे त्याच्यावरून पण काढू शकतो. ॲज टॅन थिटा इज इक्वल टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा. साईन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू कॉस थिटा. मग इथं काय होईल, देअरफॉर साईन थिटा इज इक्वल टू, बघा टॅन थिटा किती आला होता, -1. कॉस थिटा किती आला होता, 1 अपॉन √2. देअरफॉर साईन थिटा इज इक्वल टू -1 अपॉन √2 अँड कोसेक थिटा विच इज 1 अपॉन साईन थिटा. देअरफॉर कोसेक थिटा हा जो साईनच्या 1 अपॉन आहे, साईनच्या 1 अपॉन आहे, त्याला उलटं केल्यावर काय होणार, -√2. म्हणजे बघा कोसेक निघाला -√2, कॉट निघाला -1, टॅन निघाला -1. ह्या टर्म्स याच्यात टाकायच्या. आता याची व्हॅल्यू विचारली तुम्हाला. ॲज तुम्हाला काय विचारलं आहे, 1 प्लस टॅन थिटा प्लस कोसेक थिटा अपॉन 1 प्लस कॉट थिटा मायनस कोसेक थिटा. हे तुम्हाला विचारले. बघा परत एकदा चेक करू, 30 टर्म आहे का, 30 टर्म आहे. ठीक आहे. टॅन -1, कॉट -1, कोसेक √2. बघूया यात व्हॅल्यू टाकू. 1 प्लस याची व्हॅल्यू -1 याची √2. 1 प्लस याची व्हॅल्यू -1 याची -√2. 1 -1 कॅन्सल, इथे उरला √2. 1 -1 कॅन्सल, इथे उरला -√2 विच इज इक्वल टू √2. येस, कोसेकची व्हॅल्यू तुमची काय आहे, -√2 आहे. ती ब्रॅकेटमध्ये लिहू. पण इथं कंडिशन अशी क्रिएट झाली आहे की एकूण एकच आन्सर होईल, वरती मायनस आणि खाली प्लस. पण योगायोगाने आन्सर ते बरोबर आलं असतं आपलं. बट ठीक आहे, हे लिहायला पाहिजे व्यवस्थित. -√2 येतो इथे, प्लस -1 कॅन्सल, -√2 प्लस -1 कॅन्सल, मायनस प्लस, √2 कॅन्सल, हिअर इट विल बी -1. दिस इज द फायनल आन्सर. म्हणजे सिम्पली याच्यामध्ये काय आहे, सिमिलर कंडिशन आहे. तेच जे जे तुम्हाला इथं क्वेश्चनमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे ना, ते सगळे आपण काय केले, काढून घेतले, ते त्या याच्यामध्ये टाकले. टाकल्यावर तुम्हाला भेटलं याचं आन्सर. ठीक आहे. याच्यानंतर ह्या एक्सरसाइजचं लास्टचं एक्झाम्पल आहे नंबर 8, ज्याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ बघा तुम्हाला सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विचारलेले आहेत. ठीक आहे. ॲज तुम्हाला पहिले कोण दिला आहे, साईन थिटा -3/5. देअरफॉर कोसेक थिटा लगेच जो 1 अपॉनचा फॉर्म्युलावाला असतो ना, तो लिहून टाकायचा, तो पेंडिंग ठेवायचाच नाही, लगेच लिहून टाकायचा जिथे यूज होईल. ठीक आहे. साईन निघाला, आता कोसेक निघाला, त्याच्यावरून तुम्ही कॉस पण काढू शकता, त्याच्यावरून टॅन भेटेल. ठीक आहे. बघू आपण एक एक टर्म, सगळ्याच टर्म बघू. ॲज आपल्याला माहिती आहे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती असतो, 1. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर -3/5 त्याचा स्क्वेअर. मग इथे काय आला, देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस बाहेरचा तसा स्क्वेअरचा, मायनसचा स्क्वेअर प्लसच राहील, हा बाहेरचा मायनस आहे. मग इथं काय होईल, 9/5. ठीक आहे. ही टर्म येस 9 अपॉन 25. 25 मायनस 9 अपॉन 25 याचा स्क्वेअर. ठीक आहे. मग याची व्हॅल्यू किती भेटली, 16/25. देअरफॉर
कॉस ऑफ थिटा स्क्वेअर आहे, इकडे अंडर रूट होणार, प्लस ऑर मायनस 4/5. मग प्लस घ्यायचा का मायनस घ्यायचा? ॲज थिटा कुठे सांगितलं आहे? 180 डिग्री आणि 270 डिग्रीच्या मध्ये. देअर फोर थिटा लाईज इन कोणता क्वाड्रंट रे? 180 सेकंड आणि इकडे 270 त्याच्यामध्ये, म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये तो आहे. ठीक आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉस थिटा कसा असतो? मायनस. ठीक आहे, मग एक एक टर्म जे ज्या टर्म्स निघत आहेत आपण ते सर्कल करू. ही टर्म निघाली तुमची, इवन कोण निघाली? कोसेक निघाली. ठीक आहे, आता हे बघा साईन तुम्हाला दिली, कॉस दिलाय, मग याच्यावरून तुम्ही लगेच कोण काढू शकतात? टॅन थिटा विच इज साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ठीक आहे, मग बघा देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू साइन कोण आहे किती तुमचा? -3/5. कॉस किती? -4/5. 5 इथे काय होणार आहे? कॅन्सल. आणि इथे काय उरलं? मायनस मायनस प्लस. देअरफॉर टॅन थिटा किती आला तुमचा? 3/4. ओके, टॅन आला. टॅन आला की कोण निघतो लगेच? कॉट. देअरफॉर कॉट ऑफ थिटा विच इज 1/tan थिटा. देअरफॉर कॉट ऑफ थिटा इज इक्वल टू टॅन किती होता तुमचा बघा? 3/4. मग आता कोण? हा 4/3. त्याच्या काय होणार? एक्झॅक्टली उलट होऊन जाईल. ठीक आहे, कॉटची व्हॅल्यू बघा टोटल किती निघाले. ऑलरेडी साईन दिला होता 1 2 3 4. राहिलं कोण आहे? राहिलं कोण आहे? टॅन झाला, कॉट झालाय, साईन सेक राहिलाय फक्त. सेक कॉस आहे इथे, त्याच्यावरून लगेच सेक निघेल तुमचा. कॉस किती? -4/5. त्याच्यावरून सेक आपण काढून घेऊ. ॲज सेक थिटा इज इक्वल टू 1/cos थिटा. सेक थिटा विल बी -5/4. हा किती होता? 1/-4/5 होता, तर त्याच्या आपण उलट केलं. मग हे इथे तुमचे काय निघाले? सगळेच्या सगळे बघा, हा -4/5 होता, त्याचे उलट कोण झालं इथं? सेक. मग सिमिलर एक्झाम्पल तिथं रिपीट झालेले आहेत. तुम्हाला लिहायचं कुठून कुठपर्यंत रे? बघा क्वेश्चन नंबर 6 पासून. ठीक आहे, तर इथं जर तुम्ही बघितलं, हा तर एकदम इझीच आहे, 10च्या लेवलचा आहे. टॅन आणायचा होता फक्त. सेम मेथड यूज झाली, जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स लागतात त्याची व्हॅल्यू काढली आणि त्यात टाकली आणि आन्सर काढलं. हे त्याचं आन्सर आलं. त्यानंतर आधीचाच क्वेश्चन, फक्त आधी सेकमधले एक्झाम्पल बघितलं होतं, आता त्यांनी कोण दिलं आहे? साईन, आणि त्याच्यावरून फाइंड आउट करायचे आहेत. आणि हे त्याची स्लाईड आणि त्याच्या पुढचा हा पार्ट. चला लिहून घ्या सगळं.